हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। आता MST CET तर करायची आहे, पण प्रॉब्लेम असा आहे सर, आपला 11वीचा वर्ग जेवढं काही शिकवला असेल तर मला माहिती आहे आपण ग्रामीण भागातले आहात किंवा शहरी भागातले असाल, कुठलेही असले विद्यार्थी, 11वी म्हणजे रेस्ट इयर असं मानलं जातं। मस्त आयुष करायची, 12वीत गेल्यावर अभ्यास करू, यावर्षी तर मस्त क्रिकेट खेळायचं, क्रिकेट बघायचं, IPL बघायची सर, काय काय नाही बघितलं असेल, काय देव जाणे बाबा। पण आता 12वीत आलो आणि पुस्तक हातात घेतल्यानंतर असं वाटायला लागलं की या पुस्तकात काय लिहिलं, त्यांचा संबंध आपल्या जीवनाशी आहे का नाहीये भगवान। आणि आजकाल तर रील इतक्या भारी भारी बनल्या जातात या गोष्टीवर। एका शिक्षकाला फोन करायचं, सर तुम्ही मला मॅथ्स शिकवलं आणि त्या मॅथ्सचा उपयोग कुठे? अरे ढेकळ्या, अरे भावा तुला माहीतच नाही ना, प्रॉपर तू शिकलाच नाही ना कधी, म्हणून तसं रील बनवायला लागला। रील बनवण्याला पण जी विनंती आहे, असले प्रश्न मला विचारा, मी त्याचं उत्तर देतोय। चला, काय हरकत नाही। MST CET MCQs कसे सोडवायचे याच्यावर फार विद्यार्थ्यांचा एक प्रश्नचिन्ह असते आणि तो प्रश्नचिन्ह आज आपल्याला इथं काढून टाकायचं आहे। तर चला बघूया की MST CET येणारे MCQs मध्ये काही लेवल्स असतात। बघा, MST CET फिजिक्ससाठी मी स्पेशल बोलणार आहे इथे। तर फिजिक्समध्ये टोटल 50 MCQs आहेत, तुम्हाला माहिती नसतील तर 50 MCQs आहेत आणि हे 50 MCQs मध्ये लेवल्स ठरवलेले आहेत। लेवल 1 कशी असणार आणि कशी MCQ सोडणार। लेवल 1 मध्ये तुम्हाला 10 ते 12 MCQs असे असणार आहेत मित्रांनो, जे की तुम्ही वाचल्या वाचल्या त्याला जर तुम्ही जर टेक्स्टबुक नीट वाचला असेल, बोर्डाचं टेक्स्टबुक आहे आपल्याकडे, ते टेक्स्टबुक जर नीट वाचला असेल तर त्याच्यातल्या लाईन टू लाईन असले काही प्रश्नाची उत्तरं असू शकतात, फॉर्म्युला असू शकते डायरेक्ट। जसं की एक रॉड आहे असा प्रश्न विचारला गेला आहे आणि त्या रॉडच्या एका एंडपासून जर तुम्ही ॲक्सिस पास केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mL²/3 असा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे। आता या लेवल 1 मध्ये असले प्रश्न जर येत असतील, बेसिक नॉलेज पाहिजेत, कधी युनिटवर येऊ शकतो, कधी डायमेन्शनवर येऊ शकतो का, पॉसिबिलिटी आहे, नक्की नाही, याच्यावर थोडे जास्त सीजी झाले, पण काही कन्झर्वेशन ऑफ चार्ज होतो, क्रिचॉफचा फर्स्ट लॉ मध्ये माहिती पाहिजे है ना, कुठे एनर्जी कन्झर्व होते। तर लेवल 1 मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला असू शकतो, कॉन्सेप्ट असू शकतो, एखादी डायग्राम असू शकते, फार सोपा क्वेश्चन विचारलेला असतो। ठीक आहे, 10 ते 12 MCQs एक येत असतात। नंतर आहे तुमची लेवल नंबर 2। या लेवल नंबर 2 मध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती असून नाही चालणार, त्या फॉर्म्युल्याला तोडता मोडता आलं पाहिजे। तोडता मोडता आलं पाहिजे म्हणजे हां असतं, असं तोडता मोडता म्हणजे कोणती क्वांटिटी इकडून तिकडे फिरवता आली पाहिजे, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, मल्टिप्लिकेशनपासून डिव्हिजन, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन असलं काही फॉर्म्युला, आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये गिव्हन डेटा पुटअप करून ती ठेवता आली पाहिजे। आता पहिला प्रश्न असा आहे, भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही। का बरं समजत नसावा? कारण की नीट आपण MCQची प्रॅक्टिस केली नसते। तुम्ही जेवढी जास्त MCQची प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल, तेवढंच तुम्हाला जबरदस्त समजण्याची पद्धत सोपी होऊ शकते। प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट होत असतो, हे तुम्हाला माहीतच आहे। मग लेवल 2 मध्ये तुम्हाला किती MCQs आहेत सर? तर यामध्ये जवळपास 15 ते 20 MCQची संख्या असू शकते, एक ॲप्रॉक्स, ज्याच्यात तुम्हाला एक तर क्वेश्चन वाचता आला पाहिजे नीट नेटका, दुसरी गोष्ट त्या क्वेश्चनमध्ये गिव्हन डेटा कसा दिला आणि तिच्यातून कसा फॉर्म्युला तयार करायचा हे कळणं गरजेचं आहे। असले MCQs विचारू शकतात। आणि थर्ड लेवलचे जे MCQs आहे, जे JEE लेवलचे काही थोडेसे क्वेश्चन्स असू शकतात याच्यामध्ये ठीक आहे, आपल्याकडे एक अप्रॉक्सिमेटली हे क्वेश्चन्स आहेत। या लेवल 3 मध्ये आता तुम्ही जर विचार केले तिथं 32 ते 35च्या जवळपास, इथं मला तर वाटते 20 ते 25 क्वेश्चन्स लिहायला पाहिजे माझ्या मते। ठीक आहे, इथे मला वाटतं की 20 ते 25 क्वेश्चन्स लिहायला पाहिजे, कारण की असल्या लेवलचे क्वेश्चन्स येतात 20 ते 25। ठीक आहे ना, म्हणजे तुमचे आत्तापर्यंत हे जे काही क्वेश्चन्स आहेत 35-37च्या जवळपास क्वेश्चन झालेले आहेत,
किंवा इथेही समजू शकतो आपण. इथे पुन्हा तुमचे जवळपास 20 ते, ठीक आहे, किंवा असं म्हणू शकता एक अप्रॉक्सिमेटली हिच्यामध्ये डेटा मागं पुढं होऊ शकतो. 20 ते जवळपास 22 क्वेश्चन्स MCQs हे थोडेसे असे असतात ज्यांचा खरंच कॉन्सेप्ट खूप क्लिअर आहे, खूप चांगला आहे. आता तुम्हाला एक सांगू का, जर तुम्ही मॅक्सिमम जर आकडा पकडला तर 35 ते 37 क्वेश्चन्स होऊन राहिले, एक अप्रॉक्सिमेटली. 37 होतात, मला येतं गणित असं नाही आहे. तर हिच्यावर जो विद्यार्थी काम जरी झालं, म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी एखादा जर असेल है ना, ॲव्हरेज स्टुडंट जरी असेल, तर 35 जर मार्क घेऊन असेल ॲव्हरेज स्टुडंटनी, तर याचे पर्सेंटाईल होतात 95च्या वर, कधी कधी 98 पण होऊ शकतात. पर्सेंटाईलमध्ये बोलतोय मी, एवढे होऊ शकतात. आता मला सांगा 95च्या वर एवढे ॲव्हरेज विद्यार्थी पण जाऊ शकतात. मग आता काय काय केलं पाहिजे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी ते पण सांगणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्सेप्ट, एखादा मोमेंट ऑफ इनर्शियाचा ॲक्सिस पास होतो, टँजंट होतो, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, ती समज येण्यासाठी प्रॅक्टिस लागणार आहे. हे तर निश्चितच आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पण मला आणखीन काय बोलायचं तुमच्यासोबत, ते नीट ऐका. आता एक लक्षात घ्या, MCQs जर पहिल्यांदा MCQs प्रॉपर रीडिंग महत्त्वाची. प्रॉपर रीडिंग म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचता, मी रीडिंगचा मुद्दामून कॅपिटल आर लिहिलं आहे, रीडिंगवर फोकस करतोय. रीडिंग, प्रॉपर रीडिंग. MCQsला प्रॉपर रीडच करता येत नाही. म्हणजे सर आम्हाला वाचता येत नाही असा आरोप करताय का? नाही रे बाबा, ते नाही आहे, आरोप नाही करत मी. माझ्या प्रश्नाचं नीट काय विचारला ते समजून घेत. रीड केल्यानंतर तिच्यातून नॉलेज किती गेन केलं याला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तू क्वेश्चन वाचला आणि तुला किती आत्मसात झाला, तुला किती समजला, तुला त्याचं क्वेश्चनचा अर्थ कळणं गरजेचं आहे. मुलांना प्रश्नच कळत नाही आहे, हे रियालिटी आहे. मी एका बॅचमध्ये शिकवतोय, तुम्हाला सांगतोय रियालिटी. टॉपर ॲडव्हान्स बॅच नावाची बॅच आहे, PGMN ॲपवर आहे. या ॲपवर मी जेव्हा शिकवतोय ना, तर क्वेश्चन्स कसा रीड करावा हे पहिल्यांदा मुलांना शिकवावं लागतं. आणि मी खरंच शिकवतोय प्रश्न कसा वाचला पाहिजे, कारण की क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन्स असतात. आता तुम्हाला ह्या लेवल 3मध्ये एक सांगू का, हिच्या 2 कधी 3 फॉर्म्युले, 3 फॉर्म्युले येऊ शकतात. 3 फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला, 2-2-3-3 फॉर्म्युले यूज. तेव्हा हे क्वेश्चन्स येतात, ज्यासाठी कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. 3-3 हिच्या सिंगल फॉर्म्युला असू शकतो, किंवा 2 कधी सिंगल फॉर्म्युला यूज करावा लागेल. हे एक लक्षात घ्या. हिच्या डायरेक्ट फॉर्म्युल्यावर क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, बरं चला जाऊ दे, काय हरकत नाही. MCQs प्रॉपर रीडिंग. बरं, MCQs रीडिंग केल्यानंतर गिव्हन काय दिलं, गिव्हन म्हणजे काय दिलं, गिव्हन डेटा काय दिलं बाबा मला. नंतर हिच्यामध्ये तुम्हाला एक कळणं गरजेचं आहे. ही विचारा बरं एकदा प्रश्न, मी असं कधी केलं का, कॉमेंटमध्ये लिहा ना नक्की. MCQs प्रॉपर रीडिंग, गिव्हन डेटा मला कळाला का. मग मला क्वेश्चन काय विचारला, म्हणजे कळालं ना, काय विचारलं, क्वेश्चन्स काय म्हणजे मला काय विचारलं, रेडियस काढायचं विचारलं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं विचारलं, काय विचारलं, काय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी काढायचं सांगितलं, टॉर्क काढायचं सांगितलं, काय विचारलं है ना. आज क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स काय विचारला, क्वेश्चन कळायला पाहिजे. बरं ठीक आहे सर, कळालं. MCQs प्रॉपर रीडिंग करायचे, गिव्हन डेटा कळायला पाहिजे. गिव्हन डेटा झालेलं तर मला क्वेश्चन्स कळायला पाहिजे. ठीक आहे सर, सगळं कळालं. नंतर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, फॉर्म्युला यूज. आणि नंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन है ना, कॅल्क्युलेशन या फाइंड काय करायचं असं म्हणू का मी. अरे कॅल्क्युलेशन्स तर आहेच, यस. कॅल्क्युलेशन्स काय, आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर फायनल आन्सर ऑप्शन बघावं लागतील त्याच्यासाठी. ऑप्शन काय दिलं, ऑप्शन फायनल आन्सर काढता आलं पाहिजे. ह्या स्टेप आहेत बघा. पहिल्यांदा MCQs रीड करूचा. आता कधी ते चॅप्टर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा टेक्स्टबुकमधून वाचावं लागेल, 1 शॉट सारखं व्हिडिओ, नंतर फॉर्म्युल्याची सीट बनवावं लागेल. आधी हिच्या आधीची प्रोसेस काय बरं,
कोणी जर विचारले सर हिच्या आधीची प्रोसेस काय अभ्यास करण्याची, तर पहिल्यांदा तुम्हाला माझ्या मताने टेक्स्टबुक रीडिंग करायला पाहिजे. टेक्स्टबुक रीड करायला पाहिजे प्रॉपर. नुसतं रीड करणे आणि नॉलेज गेन करण्याच्यामध्ये फरक आहे. हे बाबा, टेक्स्टबुक रीडिंग केल्यानंतर वन शॉट बघ. तू वन शॉट बघितल्यानंतर तू तुझ्या हाताचे फॉर्म्युले लिह. फॉर्म्युला सीड बनव. आमच्यावर अवलंबून नका राहू. फॉर्म्युला सीट हाताने बनव. कळेल तुला. आणखी नंतर ही प्रोसेस आहे MCQs प्रॉपर रीडिंग. गिवन डेटा कळाला, क्वेश्चन काय विचारला, काय फाइंड करायचं है ना, फॉर्म्युला यूज कोणता करायचा याच्यात ते कळणं गरजेचं. ते कळण्यासाठी फॉर्म्युले पाठ पाहिजे. मला काय विचारलं, कॅल्क्युलेशन, नंतर फॉर्म्युला आन्सर, प्रॉपर ऑप्शन्स तुम्हाला बघून करावं लागते. तर निश्चित तुम्ही हे MCQs निश्चित सॉल्व्ह करू शकता. तर मला सांगायचं आहे की ज्यांनी टॉपर ॲडव्हान्स बॅच घेतली नसेल तर टॉपर ॲडव्हान्स बॅच घ्या. खूप धमाकेदार काम करतोय दिनेश सर. ॲपवर मॅथमॅटिक्स खूप जबरदस्त शिकवत आहेत, धमाका करतात. महाराष्ट्रातले फेमस यूट्यूबचे बादशाह आहेत, तुम्हाला माहिती आहे. ज्यांना ड्रॉप घ्यायचं आहे ना त्यांच्यासाठी ड्रॉपर बॅच पण आहे. ज्यांनी ड्रॉप घेतला असेल त्यांना पण एक बॅच आहे. आणि ज्यांना बोर्ड शिकायचं फक्त बोर्ड, तर शौर्य शक्ती बनून बॅच आहे. ही बॅच तुम्ही घेऊ शकता. मजा येते भाऊ. तुम्ही एकदा येऊन तर बघा, बघून धमाल कशी करायची ते. तर भेटू. यूट्यूबवर जसे ॲक्टिव्ह आहात, रेग्युलर व्हिडिओ टाकतो, वनशॉट टाकतो, ते बघा, रेग्युलर अभ्यास करा. नाही तर वेळेवर जर विहिरा खोदला, बघा एखाद्या ओढ्यावर नदीवर जा, तिथं तुम्ही विहिरा खोदा, गढूळ पाणी असते, पिण्याच्या लायकीचं नसतं. का? वेळेवर खोदला. विहीर आधीच खोदलेली असते, त्याच्यात पाणी स्वच्छ असतं, पिण्यायोग्य असतं. मग तुम्हाला ठरवायचंय वेळेवर एक्झाम आल्यावर अभ्यास करायचा का आत्तापासून करायचा. निश्चित त्याच्यावर विचार करा आणि मला खाली कॉमेंट करा. भेटू अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत.